पण या ठिकाणी आले कशा करता आलो आम्ही वैकुंठवासी आलो राजकारणाशी असा आहे का पाठ याच्याकरता आले नाही जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही वैकुंठात राहणारे पण या ठिकाणी आलो कशा करता येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी ज्या घर वैकुंठी ते येथे उपकारासाठी आले असा याचा अन्वय म्हणजे वैकुंठात राहणारे पण केवळ परोपकाराकरता आले अरे आजकाल कोणी कोणाजवळ स्वार्थाशिवाय यायला तयार नाही तुमचं आमचं जीवन आहे ना साधं स्वार्थाने बरबटलंय बा तुमची आमची प्रत्येक क्रिया त्यात स्वार्थ आहे हो एखादा माणूस तुमच्या जवळ येऊन एकदम जवळ येऊन बसला ना आपण जाणून टाकायचं जे अर्थी आपल्या जवळ येऊन बसलाय ना याचा जवळ बसण्यामध्ये काहीतरी स्वार्थ म्हणजे तुमच्याकडे बोट करतो म्हणते मी काय शब्द हे स्वार्थाशिवाय कोणी कोणाच्या जवळ जायला तयार नाही एखादा माणूस तुमच्या जवळ आला बसला आणि एकटक तुमच्याकडे पाहू लागला आपण जाणून टाकायचं ज्या अर्थी आपल्याकडे एकटक पाहतोय ना त्या अर्थी पाहण्यामध्ये याचा काहीतरी स्वार्थाशिवाय कोणी कोणाकडे पाहायला तयार नाही याच्या पुढे जाऊन सांगायचं एखादा माणूस तुमच्या जवळ आला बसला आणि लागला हसायला आपण जाणून टाकायचं ज्या अर्थी आपल्या जवळ येऊन बसून हसतोय ना याचा हसण्यामध्ये काहीतरी स्वार्थ अरे स्वार्थाविना हसू शकत नाही एखादा माणूस तुमच्या जवळ आला आणि लागला रडायला आपण जाणून टाकायचं ज्या अर्थी जवळ येऊन बसून रडतोय ना याचा रडण्यामध्ये काहीतरी स्वार्थ आहे स्वार्थाविना माणूस रडूही शकत नाही एखादा माणूस तुमच्या जवळ आला आणि तुमच्यावर प्रेम करण्याचा बहाणा दाखवला लागला आपण जाणून टाकायचं ज्या अर्थी हे आपल्याला हे याचं खरं प्रेम नाही हे प्रेम देखील स्वार्थाने बरबटलं असं कालय स्वार्थाविना काही नाही आपली क्रिया एक माणूस त्याचं कुटुंब प्रसूती काळ जवळ आला आणि तपासणी करता दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने तपासणी केली आणि सांगितलं थोड्या दिवसामध्ये तुमच्या घरी नाकी डोळी नेटस गोरा पान मुलगा जन्माला येणार असं डॉक्टरने सांगितलं त्याला काही दिवस गेल्यानंतर त्याला विचारलं तुझं जास्तीत जास्त प्रेम कोणावर आहे त्याने उत्तर दिलं आता माझ्या घरी नाकी डोळी नेटच गोरा पान मुलगा जन्माला येणार आहे ना त्या मुलावर माझं प्रेम असं त्यांनी सांगितलं प्रसूती काळ जवळ आल्यानंतर पुन्हा त्याच्या कुटुंबाला दवाखान्यात नेण्यात आलं डॉक्टरने पाहिलं आणि डॉक्टरने त्याला सांगितलं मुलगा जन्माला येणार आहे गोरा पान आहे नाकी डोळीने तसं पण समस्या आहे म्हणजे काय समस्या आहे एक तर हा मुलगा जगेल नाही तर त्याची आई जगेल यातलं कोण आई जागा वाटते का मुलगा जागा वाटतो आता त्याला पहिल्यांदा विचारलं कारण माझं जास्तीत जास्त प्रेम त्या मुलावर आहे असं त्यांनी सांगितलं होतं ना पण त्याच वेळेला लगेच बदलला त्याला असं वाटू लागलं मुलगा जरी गोरापान असला नाकी डोळं नीटच असला पण या दोघातून एक जगतोय म्हटल्यानंतर मुलगा गेला तरी चालेल पण कुटुंब जगलं पाहिजे कारण कुटुंब जगलं तर पुन्हा आपल्याला मुलगा होईल ना मग डॉक्टरला त्याने सांगितलं काय नाही मुलगा गेला तरी चालेल कुटुंब वाचलं पाहिजे डॉक्टरने शक्तीचे प्रयत्न केले मुलगा गेला पण कुटुंब वाचलं काही दिवस गेल्यानंतर त्याला विचारलं आता तुझं जास्तीत जास्त प्रेम कोणावर त्याने सांगितलं माझ्या कुटुंबावर काही दिवस गेले घटना घडली हे घरात झोपले असताना त्या घराला आग लागली
चारी बाजूने अग्नी पेटला, गाढ झोपेमध्ये तेवढ्या त्याला जाग आली, पाहिलं तर चारी बाजूने अग्नी. आता त्याचं प्रेम कुटुंबावर त्यांनी सांगितलं होतं ना, मग आता अग्नीतून बाहेर पडायला त्यांनी कुटुंबाला उठवायला पाहिजे होतं ना. पण अग्नी पाहायला जे म्हणतो गडबडीने उठला आणि दरवाज्यातून एकदम बाहेरच पडला, कुटुंबाला तिथंच ठेवलं झोपून. आता सांगा, जास्तीत जास्त माझं कुटुंबावर प्रेम असा म्हणणारा त्याने कुटुंबाला उठवलं का? मग उठवलं नाही. मी कशा करता हे सांगतोय, हे तुम्हाला तुमच्या आमच्या प्रेमाचा नमुना सांगतो. प्रत्येकाचं प्रेम आहे, माणसं प्रेम करताना दिसतात, पण त्या प्रेमामध्ये देखील स्वार्थ दडलेला. कोणी कोणावर निस्वार्थ प्रेम करायला तयार नाही. आम्ही आळंदीला बांधकाम सुरू होण्याच्या अगोदर आमच्या गावकडचे माणसं माझ्याकडे होऊन यायचे, म्हणायचे महाराज तुमचं काम सुरू झालं ना, आपले ₹1,00,000 ठरले. पण आता 2 महिने झाले, ₹1,00,000 म्हणणार माझ्याजवळ यायच नसते. प्रेम आहे का खरं प्रेम आहे? दाखवण्यापुरते. बंकट स्वामी ज्या वेळेला कीर्तनाच्या माध्यमातून गावोगाव कीर्तन करायला जायचे ना, त्यावेळेला बंकट स्वामींना टाळ मृदंग घेऊन सामोरे लोक जायचे आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये त्यांना कीर्तनाला घेऊन यायचे. पण ज्या वेळेस बंकट स्वामीने मठाचं काम सुरू केलं आणि बंकट स्वामी त्या मठाच्या याला पैशा करता फिरायला लागले ना, लोक बंकट स्वामीला पाहिली केली आणि मग असे म्हणायचे बंकट स्वामी आले नाही, संकट स्वामी आले. अरे राहिलं का प्रेम? म्हणजे तुमचं आमचं प्रेम आहे ते स्वार्थाने वर बटले. थोडीशी रग लागली, ज्याच्यावर प्रेम म्हणतात ना त्यांचं प्रेम राहत नाही. दाखवण्यापुरतं प्रेम हो. काय काय तर माणसं असं म्हणतात, अरे तू म्हटला ना तुझ्याकरता मी प्राण देईल, कारण माझ्या प्राणापेक्षा देखील तुझ्यावर माझं प्रेम जास्त आहे. बरा तो प्राणही ऐकून घेतो, त्याला असं जर वाटलं की याचं जर माझ्यापेक्षा त्याच्यावर प्रेम आहे, आपलं चला निघून जाईल ना. पण तो ऐकून घेतो. हे बोलण्याची भाषा आहे, बोलण्याची भाषा आहे. दाखवण्यापुरतं प्रेम आहे. म्हणजे तुमचं आमचं सारं स्वार्थाने बरबटलंय. एक माणूस आपल्या पाहुण्यांना पोस्ट करण्याकरता रेल्वे स्टेशनवर गेला. स्टेशनला पाहुण्याला बसून गेलं आणि मागे फिरते वेळेस रोळाला ठेच लागली आणि पडला, डोक्याला जबर मार लागला, मूर्छितच झाला. 4-5 लोकांनी पाहिलं, त्याला उचललं. जवळच दवाखाना होता, दवाखान्यात गेलं. डॉक्टरने शर्तीचे प्रयत्न केले आणि त्याला सावध केलं. सावध झाल्याबरोबर तो म्हणला मी कुठे? म्हणलं तुम्ही दवाखान्यात आहे. आणि मला काय झालंय? काय नाही, तुमच्या डोक्याला मार लागला, मूर्छित झाला म्हणून तुम्हाला दवाखान्यात आणलं. डॉक्टरने विचारलं तुमच्या प्रेमाचं कोण आहे का? आहे म्हणलं माझा मित्र. त्याचा फोन नंबर आहे माझा डायरीमध्ये लिहिलेला आहे. त्या डॉक्टरने फोन नंबर घेतला, त्याच्या मित्राला लावला. मित्राने विचारल्याबरोबर कोण बोलतोय? त्या मित्राने विचारलं, म्हणजे मी डॉक्टर बोलतोय. कशा करता फोन केला? अहो तुमचा मित्र माझ्या दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे, घेऊ का त्याच्याजवळ फोन? त्याने सांगितलं द्या. म्हणजे याच्याजवळ फोन दिला, याने हॅलो केलं. त्याने तिकडून फोन उचलला. कोण? अरे म्हणले तुझा मित्र आहे मी आणि दवाखान्याच आहे मी. तू दवाखान्याच आहे, मग तुझ्याकरता मी काय करू? तू जर म्हटला तर मी तुला रक्त देईन, तू जर म्हटला तर तुझ्याकरता मी प्राण देईन. काय देऊ बोल? त्याने दवाखान्यात सांगितलं अरे रक्त देण्याची गरज नाही, प्राण देण्याची गरज नाही, एकदा येईन मला भेट. थोडा थोडा पाऊस चालला. तो म्हणू लागला तुला भेटायला आलो असतो, पण माझ्याजवळ छत्री नाही आणि भेटाय कसा येईल? कोण म्हणतोय? रक्त देणार.
मी कशा करता सांगितलं, अरे तुमचं आमचं प्रेम देखील असं स्वार्थाने बरबटलं. हा, आजकाल प्रत्येकाच्या छातीवर स्वार्थ हा थै 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 नाचतोय बघ. असं आपलं जीवन आहे, खरं नाही सारं. हा, दाखवण्यापुरतं सारे. ओतूर भागामध्ये मी कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्यानंतर झोपण्याची व्यवस्था एका ठिकाणी केली माझी. ज्या ठिकाणी झोपलो 4 वाजता जवळच एक घर होतं, त्या घरची महिला दळाई उठली. पहिले दळीत होते पाठी 4 वाजता. आता दळणं वगैरे नाही ना, गिरणी आल्यापासून दळणं गेलं. आणि ती दळाई उठली आणि दळाई उठल्यानंतर ती जात्यावर आपल्या भावावर गाणं गावं लागली. माझा ग बंधुराया जसा चंद्र डोलतो. मला ते गाणं ऐकून असं वाटलं की काय या भगिनीचं आपल्या भावावर प्रेम आहे. भावाला चंद्राची उपमा देऊन गाणं गाते, माझा ग बंधुराया जसा चंद्र डोलतो. हे गाणं ऐकलं चटकन माझ्या लक्षात आलं, ही गाणं का गाते, हिची अजून एकही दीपवळी रिकामी गेली नाही म्हणून. आणि म्हणून म्हणते माझा ग बंधुराया जसा चंद्र डोलतो. 4-2 वर्षाचा गॅप पडला आणि नंतर पुन्हा त्याच गावात कीर्तनाला गेलो. झोपायची व्यवस्था त्याच घरी. 4 वाजता उठलो, गाण्याचा आवाज आला. पण त्या वेळेला तिचा जो भाऊ आहे ना, अरे याचा कंपनीचा मालक झाला. 500 नोकर त्याच्या हाताखाली होते, त्याच्या कंपनीत कामाला होते. पण भाऊ त्याच्यावर गाणं ऐकायला मिळालं नाही. मला बरं वाटलं नाही. आणि मग त्या माता भगिनीच्या मी घरी गेलो आणि म्हटलं 4-2 वर्षापूर्वी मी कीर्तनाला आलो होतो. 4च्या सुमाराला तुम्ही उठला आणि आपल्या भावावर गाणं गात होता, माझा ग बंधुराया जसा चंद्र डोलतो. आता तुमचा तो बंधू कंपनीचा मालक झालाय. 500 नोकर त्याच्या हाताखाली, कामगार त्याच्या हाताखाली. मग ती बाई काय म्हणते, असला कंपनीचा मालक आणि 500 नोकर त्याच्या हाताखाली असले, मला काय त्याला जाळायचे. काय शब्द आला, मला काय त्याला जाळायचे. चटकन माझ्या अंतकरणात लगेच विचार आला, हिची मागची दिवाळी रिकामी गेली. प्रेम देखील स्वार्थाने बरबटले. कोणी कोणावर निस्वार्थ प्रेम करायला तयार नाही. असा सध्याचा काल आहे. एखादा माणूस तुमच्याकडे आला आणि काहीतरी उपदेश करू लागला, तुम्हाला सांगू लागला, आपण जाणायचं ज्या ते आपल्याला हा शहाणपणा शिकवतोय ना, याचा शहाणपणा शिकवण्यामध्ये काहीतरी स्वार्थ. त्याच्या विना हा असा उपदेश आपल्याला करणार नाही. याचा अनुभव आपल्याला आहे ना. निवडणुकीच्या कालामध्ये एखादा उमेदवार निवडणुकीला उभा राहिल्यानंतर आपण निवडून यावं याच्याकरता त्याचा पहिला पाऊल कोणता असतो, तरुणांना हाताशी धरायचं, कुठंतरी त्यांना जेवण द्यायचं, ढाब्यावर दारू पाजायची आणि आपल्या प्रचाराकरता एखाद्या ट्रकमध्ये बसवायचं. आता यांनी ते जेवण घेतलेलंच असतं, दारू घेतलेलीच असते. मग ट्रकमध्ये बसून प्रचार करताना ते कसे करतात, येऊन येणार कोण, आमच्याशिवाय आहेच कोण, असं म्हणायला लागले की आपण समजायचं यांनी दारू कुठेतरी घेतली. असा म्हणजे पहिल्यांदा जो उमेदवार आहे ना, त्या तरुणांना दारू पाजतो आणि आपल्या प्रचाराला लावतो. आम्ही तर नेहमी सांगतो बरं का, जे उमेदवार तरुणांना हाताशी धरून दारू पाजत असतील ना, अशा उमेदवाराला मतदानच करू. अरे हे निवडणुकीपुरते दारू पाजतात. आणि त्या निवडणुकीच्या कालामध्ये या तरुणांना दारूचं व्यसन जडलं ना, मग मात्र निवडणूक संपल्यानंतर हे जे उमेदवार आहे ते दारूला त्या तरुणांना पैसा देत नाही. यांना जन्मभर दारू पदरची प्यायची वेळ. म्हणून हे जे उमेदवार आहेत ना, ते तरुणांचे कर्दम काढत. आणि दुसरी गोष्ट, कोंबड्याचे कर्दम काढत. निवडणुकीच्या काळात कोंबड्या ज्यादा संपवतात म्हणजे हे संपवतात. अशांना मतदान करू नये.
मी सांगता सांगता थोडं बाजूला गेलो. म्हणजे त्याचा पहिला पाऊल असतो की तरुणांना हाताशी धरून प्रचाराला लावणं आणि गावोगाव प्रचार सभा घेणं. एक उमेदवार निवडणुकीला उभा राहिला, त्याचा प्रचार सभा त्याच्या गावोगाव, एका गावामध्ये 4 वाजता सभा होती, पण त्याला मागच्या गावाला सभा घेऊन तिथं जाण्याकरता वेळ झाला. 4च्या वेळेला गेला नाही, 5च्या सुमाराला गेला. त्याला वाटलं 1 तास आपण लेट झालो, लोक आपली वाट पाहत असतील. गडबडीने आला 5 वाजता आणि वेळ झाला म्हणून स्टेजवर उभा राहिला. बोलायला सुरुवात केली, पण त्याच्या लक्षात आलं आपण तंबाखू खाल्ली नाही, आणि तंबाखू न खाता त्याला बोलायचं म्हटलं ना त्याच्या घशाला पेरूडच पडायचं, त्याची जीभ टाळ्यालाच लागायची, त्याला बोलता येत नव्हतं. पण आता स्टेजवर उभा राहिले, आता लोकांसमोर तंबाखू खावी तर लोक काय म्हणतील. मग त्याने बोलता बोलता आपल्या बोलण्याला कलाटणी दिली. हे पाश्चात्य देश जे आहेत ना, आपल्या भारत देशावर एकदम आक्रमण करू पाहतात, एकदम दबू नये. म्हणून पाश्चात्यांचा डाव हलवून पाडण्याकरता आपण भारतवासियांनी जागरूक झालं पाहिजे. आपण जर जागरूक झालो तर पाश्चात्याचा डाव हाणून पाडणं एवढं आपल्याला अवघड जाणार नाही. पण हे काम सोपं नाही. हे साऱ्या भारतातल्या समाजाला जागरूक करण्याकरता भारताच्या कान्याकोपऱ्यात आपल्याला जावं लागणार आहे, असं म्हणून खिशात हात घाला. कारण खिशात तंबाखू होती ना, कानाकोपऱ्यात जावं लागेल. आणि असं कानाकोपऱ्यात जाऊन साऱ्यांची संघटना केली की हे काम आपल्याला सोपं जाणार आहे. म्हणून आतल्या तंबाखू दाबली आणि बोलता बोलता अशी संघटना करून आपण जर सारे एकसंग झालो, सारे जागरूक झालो, तर पाश्चात्याचा डाव हाणून पडायला आपल्याला वेळ नाही. पण हे काम सोपं नाही. असं बोलता बोलता ती दाबली तंबाखू तळात होईल. याच्याकरता आपल्याला ना सारा भारत देश पिंजून काढावा लागला. आणि असा भारत देश पिंजून काढला. पण हे आपल्यावर नाही, याच्यात बड्या नेत्याचा देखील सहयोग पाहिजे. बडा एखादा गांधी सारखा नेताही मिळाला पाहिजे. म्हणून तंबाखूला सोना लावा. आणि अशा पद्धतीचं करून आपण सारा भारत देश पिंजून काढला, आपली संघटना केली. मग पाश्चात्यांना दाढे खाली रगडायला वेळच लागणार नाही. आपल्याला वाटत होतं आपल्याला आपल्या हिताचं बोलतोय, आपल्यावर परोपकार करण्याच्या यांनी बोलतोय, पण त्याचं हिताचं बोलणं नव्हतं, परोपकाराचं बोलणं नव्हतं. कशाकरचं त्याचं बोलणं होतं. अरे असं बोलता बोलता त्यांनी तंबाखू खाऊन घेतली. म्हणजे आपल्या याच्यामध्ये प्रत्येक क्रियेमध्ये स्वार्थ दडलेला आहे. स्वार्थाविना कुणी कोणाला सांगायचं तयार नाही. एक गरीब माणूस इतका गरीब होता की त्याला राहायला स्लॅबचं घर नव्हतं, त्याला धाब्याचं घर नव्हतं, त्याला पत्र्याचं घर नव्हतं, कौलाचं घर नव्हतं. छपरी होती, छपरी. आणि त्या छपरीमध्ये तो राहत होता. पती पत्नी उदरनिर्वाह करता रोजारोजी कामाला जायचे आणि त्याच्या उदरनिर्वाह भागवायचे. पण दररोज चहाची सवय असल्या कारणाने विकतचं दूध परवडणार नाही, म्हणून दुधाकरता एक शिळी पाळली. ती छपरीच्या एका बाजूला बांधलेली. आणि घर खर्चा करता त्यांनी 4-2 कोंबड्या पाळल्या. हे 4-2 कोंबड्या जी माणसं पाळतात ते सदन होण्याकरता नाही. पोल्ट्री फार्म असेल तर सदन होण्याकरता. पण 4-2 कोंबड्या जे माणसं पाळतात ना ते सदन होण्याकरता नाही. मग कशा करता? त्यांनी दिलं की विकायचं आणि विकायचं, त्याचं तेल आणायचं आणि ते तेल चपातीला लावायचं
आणि ती चपाती बोला मेला बोला. आणि याच्यापेक्षा त्या कोंबड्याचा काय उपयोग आहे मला सांगा ना. काही उपयोग नाही. अरे त्या कोंबड्यांनी ते दिलं विकायचं. 15 दिवसाची एकादशी आली, साबुदाणा, शेंगदाणे, तूप, त्याची खिचडी, आणि ती खिचडी महाराजांना मेला मारतात. याच्यापेक्षा त्या कोंबड्याचा काय उपयोग आहे मला ना. हे मी ना मुद्दाम हा विषय का सांगतो, मला फार कोंबड्याचा तिटकारा आणि म्हणून मी सांगतो. ज्याच्या घरी कोंबड्या त्याच्या घरी पावित्र्यच नाही. पावित्र्य नाही. अहो त्या कोंबड्या खरवड्यात आहे तोपर्यंत बरं. एकदा का खरवड्यातून सुटल्या इथं 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 तुळशी वृंदावन काहीच सोडित नाही, रांगोळ्याच. आणि मग अशा रांगोळ्या काढलेल्या माता भगिनी ताट घासायला बाहेर आल्यानंतर ते ताटाला घासायला काय राख एखादं गेलं आणि ते तसलं ताट त्यांनी घासलेलं आणि ते बोला मेला बोला आहे का नाही. अरे काय पावित्र्य. अरे त्या कोंबड्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 4 धाम यात्रा करून येतात. बद्रीनाथ, केदारनाथ, जगन्नाथपुरी. अरे हे 4 धाम महाराष्ट्र दर्शन. सिद्धटेकचा गणपती, पालीचा गणपती काही सोडित नाही. दुपारी 12 वाजता आल्यानंतर घराच्या समोर रांजण असते आणि तो भरलेला असतो, त्याच्यावर झाकण नसतं. आणि ह्या महाराष्ट्र दर्शन करून तिथे येतात. तहान लागलेली असते. साऱ्याच्या साऱ्या त्या रांजणावर उभ्या राहतात आणि त्यात सुची बुडवतात त्या पाण्यात. आणि त्या पाण्याच्या चपात्या आणि त्या चपात्या बोला. काय पावित्र्य का. पावित्र्य नाही बघा. अरे कोंबड्या पाळणं म्हणजे पापाला निमंत्रण देणं. म्हणून एखाद्या माता भगिनीने काटवटीत पीठ घेतलं, आता स्वयंपाक करायला सुरुवात करणार, तिच्या लक्षात आलं की कोंबड्या लांब गेलेल्या आहेत. ती स्वयंपाक करता करता उठत नाही. त्या कोंबड्याला बोलवण्याच्या 2च सांकेतिक भाषा आहेत. कोणत्या. एक तर त्या कोंबड्या बाजूला गेले की ते स्वयंपाक करता 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 मोठ्याने आवाज करते घार घार. कोंबड्यांनी तो डेंजर्स हे ऐकला की नाही, त्यांना त्याला पळतच येतात. किती पळत एकदम जिथं माता भगिनी स्वयंपाक करते ना तिथपर्यंत येतात. त्या काटवटीत चुची घालतात त्या पिठात आणि त्या पिठाच्या भाकरी आणि त्या वार करायला. याच्यापेक्षा कोंबड्याचं काय उपयोग आहे सांगा. आणि दुसरी एक भाषा आहे बघा. कोंबड्या बाहेर गेल्या की माता भगिनी स्वयंपाक करताना उठत नाही, दुसरा आवाज करते पा 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 या पा 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 या. असा आवाज आला की ते पळतच येतात तो कोंबड्यात त्या पिठात आणि त्याच्या भाकरी आणि त्या गंगावाल्या. अरे याच्यापेक्षा बरं का मी हे का सांगतो, माळकऱ्याने गंगावाल्याने कोंबड्या पाळायच्या. तसं तुम्ही शहरातली मंडळी, हे जे मी सांगतोय ते खेड्यातलं प्रकरण सांगतोय. तुमच्याकडे ते काहीच नाही. कोंबड्या पाळण्यापेक्षा गावरान गायी पाळावी. गावरान गायी जर आपण पाळली, त्यातली त्यात काळी कपिली जर गायी पाळली ना, तर ती विण्याच्या सुमाराला आली आणि त्या काळ्या कपिले गायला द्विमुखी काळी कपिली गाय तिला जर प्रदक्षिणा केली ना तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लागतं. कोंबडी अंडेवाली तिला प्रदक्षिणा केल्या काय होईल, काय होणार आहे, काही उपयोग नाही. म्हणून कोंबड्या पाळायच्या. पण आता गरीबच होता, घर खर्च त्याला मिठाचा भागावा म्हणून त्याने 4-2 कोंबड्या पाळलेला आणि त्या कोंबड्याची व्यवस्था राहण्याकरता त्या छपरीच्या एका बाजूला फिरवला. असा गरीब माणूस. आणि त्या गरीब माणसाच्या घराच्या समोर एक वाळलेलं लिंबाचं झाड होतं, पण तो तोडीत नव्हता. का तोडीत नव्हता, ते वाळलेलं जरी होतं ना त्याच्या उपयोगाचं होतं. काय उपयोगाचं होतं, त्याला त्या छपरीमध्ये बसून कंटाळा आला
बाहेर बसावं वाटलं तर तो वाळलेल्या लिंबाच्या झाडाला पाठ टेकवायचा आणि तिथे बसायचा. वाळलेलं लिंबाचं झाड हाच त्याचा तक्क्या. असं उपयोगाचं असल्यामुळे ते वाळलेलं होतं तरी तोडीत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, घरातले कपडे भिजले, वाळत टाकण्याकरता तो वाळलेल्या लिंबाच्या झाडावर टाकायचा. असं ते उपयोगाचं असल्या कारणाने तो तोडीत नव्हता. एक दिवशी शेजारचा माणूस त्याच्याजवळ आला आणि त्याला म्हणू लागला, बाबा हे वाळलेलं लिंबाचं झाड जे दारात आहे ना, तू ठेवू नको, तोडून टाक. दरवाजामध्ये मेलेलं ढोर, जनावर आणि वाळलेलं झाड ठेवणं म्हणजे 7 जन्माचं दारिद्र्य भोगावं लागलं. म्हणून हे लिंबाचं झाड आहे ना, दारात ठेवू नको, तोडून टाक. पण याने पहिल्यांदा सांगितलं, त्याने या कानाने ऐकलं आणि या कानाने सोडून गेलं. पण हा शेजारचा माणूस पुन्हा यायचा आणि त्याला म्हणायचं, बाबा माझं ऐक, अरे दारिद्र्याचं दुःख किती असतं तू भोगतोयस, हा याच्या पुढे तुला दारिद्र्याचं दुःख भोगावं वाटत नसेल तर दारात हे वाळलेलं लिंबाचं झाड आहे ते ठेवू नको, तोडून टाक, नाहीतर तुला 7 जन्माचं दारिद्र्य भोगावं लागतं. पण याचं या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडलं. एक वेळेला तो शिळीची धार पिळत असताना हा शेजारचा माणूस आला, पाठीवर थाप टाकली आणि सांगितलं, बाबा अरे मला राहवत नाही, तुझी मला फार तळमळ वाटते, तुझ्या हिताचं मी सांगतोय, पण तुम्ही एवढं तळमळीने सांगतोय तरी तू माझं ऐकत नाही. अरे बाबा वाळलेलं लिंबाचं झाड दारामध्ये ठेवू नको, नाही तर तुला 7 जन्माचं दारिद्र्य भोगावं लागेल. असं तो तळमळीने सांगायला लागल्यानंतर याला वाटलं, जी आरती आपल्याला इतक्या वेळा सांगतोय ना, ती आरती आपल्या हिताच तो सांगतोय. त्याने शिळीची धार पिळली, कुटुंबाजवळ तो तांब्या दिला दुधाचा आणि सांगितलं, हा दुधाचा तांब्या घरात ठेव, कोपऱ्यातली कोराड आण माझ्या हातात दे. कुटुंबाने तो दुधाचा तांब्या आत घरात ठेवला, कोपऱ्यातली कोराड घेतली, त्याच्या हातात दिली, सपासप त्याने घाऊ वाढली. तोपर्यंत हा सांगणारा माणूस आपल्या घरात जाऊन बसला आणि थोड्याच वेळात ते झाड त्यांनी पाडलं. झाड वाळलेलं होतं, पाडल्याबरोबर धपकन आवाज आला. धपकन आवाज आल्याबरोबर जवळ शिळी बांधली होती, ते शिळीने ब्या केलं. आवाज कशाचा आला, शिळी का ओरडली म्हणून जो सांगत होता तो बाहेर आला, पाहतो ते याने लिंबाचं झाड वाळलेलं पाडले. आनंद झाला आणि मग तो त्याच्याजवळ आला, भल्याग्रस्ता इतक्या दिवस सांगत होतो पण तू ऐकत नव्हतास, इतक्या दिवसानंतर तू ऐकलं, हे वाळलेलं लिंबाचं झाड तू तोडून टाकलं, बरं झालं. पण 4 दिवस झालं मला सरपणच नाही, 4 काटक्या घेऊन जा. अरे 7 दिवस तू जर हे लिंबाचं झाड तोडलं नाही तर तुला 7 जन्माचं दारिद्र्य भोगावं लागेल, हा सांगणारा म्हणतोय 4 दिवस झालं मला सरपणच नाही, 4 काटक्या घेतो. सरपणा करता आला आणि 12 सरपण घेऊन गेला. आता त्याचा जो उपदेश होता तो स्वार्थाने बरोबरला होता की नव्हता. त्याने खरं त्याने जर लिंबाचं झाड तोडलंच नसतं तर त्याला 7 जन्माचं दारिद्र्य भोगावं लागलं असतं का? नसतं. पण हा का सांगत होता, का उपदेश करत होता, याला सरपणच नव्हतं म्हणून करत. हे तुम्हाला नमुने सांगितले. हे असे नमुने आपल्याला सांगायचे म्हणजे तर पुष्कळ. अरे तुमचं आमचं जीवन तुम्ही आम्ही काही करू द्या, त्यामध्ये स्वार्थ दडलेला आहे, स्वार्थाने बरबटलंय. पण आमचे साधू संत ज्या ज्या वेळेला आपल्याला उपदेश करतात ना, त्यांच्या उपदेशामध्ये बिलकुल स्वार्थ नाही, बिलकुल नाही स्वार्थ. ते उपकार करता आले आणि या ठिकाणी येऊन कोणत्याही तऱ्हेचा स्वार्थ नसताना परोपकारार्थ आपल्याला उपदेश करतात. आपल्या उद्धाराची त्यांना तळमळ आहे बरं का. या जगती तलावर काही माणसं येतात, स्वार्थही साधत नाहीत आणि परार्थही साधत. काही माणसं येतात स्वार्थच साधतात, परार्थ साधत नाही. काही माणसं आहेत ना स्वार्थही साधतात आणि परार्थही साधतात. पण
एक अशा प्रकारचा वर्ग आहे स्वतःचा बिलकुल स्वार्थ नसताना केवळ परोपकारार्थ जीवन जगणारा, आणि तो म्हणजे कोणाचा असेल तर संतांचा आहे. अहो, जगद्गुरु तुकोबारायांनी या जगती तलावर येऊन अमोल किमतीची गाथा तुमच्या आमच्याकरता लिहिली. त्या गाथेतील एक एक अभंग आपल्या उद्धाराला पुरेसा आहे. अशी गाथा लिहिली, पण असा उपकार त्यांच्यावर त्यांनी आपल्यावर केला, पण त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपण त्यांना काय दिलं? काहीच दिलं नाही. उलट छळ केला, त्रास दिला. जगद्गुरु अरे ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्या उद्धाराकरता अमोल किमतीची ज्ञानेश्वरी लिहिली. त्या ज्ञानेश्वरीतील एक ओवी आपल्या उद्धाराला पुरेशी. पण अशी ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या उपकाराकरता त्यांनी लिहिली, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपण त्यांना काय दिलं? काही दिलं नाही. अरे, ज्या वेळेला ज्ञानोबाराय होते ना, त्या वेळेला त्यांना तांब्याभर पाणी कुणी दिलं नाही. आता त्यांच्या समाधीवर दह्या दुधाचं स्नान आहे, अभिषेक आहे. पण ज्या वेळेला ज्ञानोबाराय होते त्यावेळेस त्यांचा छळ केला, संन्याशाची पोरं म्हणून. अरे, त्यांना आळंदीत राहू दिलं नाही. अंगावर सावली जर पडली तर सचेल स्नान करणारी मंडळी त्यावेळेस. आपला काल बरा आहे नाही का? आपल्याला लोक नावं ठेवतात, हे कबूल आहे. पण मागे तोंडावर तरी म्हणतात ना, महाराज पाया पडू द्या, पाया पडू द्या. पण असे जे पाया पडणारे ना, पाया पडतात तिंगलही का म्हणून पाया पडण्यापासून सावध बरं का, व्हायचं ना. अरे, आपल्याला मागे नाव, समोर आपल्या बरं म्हणत असतील, मागे नाव. अरे, ज्ञानोबाराय तुको हे समोर पाहिल्याबरोबर, अरे ज्ञानोबाराय म्हणजे एकदम गोजीरवाणी मूर्ती, हरणासारखे डोळे, एकदम तेजपुंज. कुणी पाहिलं तरी असं वाटावं की यांना कडेला घ्यावं आणि कडेला घेऊन थैथै नाचावं. अशा प्रकारचे ज्ञानोबाराय. पण त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर त्यावेळेला सचेल स्नान करणारी मंडळी होती. संन्यासाची पोरं म्हणून त्यांना वाळीत टाकलं, सिद्धिरटामध्ये राहावं लागलं. काय आपण त्यांच्याकरता काय केलं? त्यांनी मात्र आपल्यावर परोपकारच केला, जगाचा छळ सहन केला. चंदनासारखे झिजले, पण चंदनासारखे झिजून नाना प्रकारचा छळ सोसून जगावर त्यांनी परोपकारच केला. त्यांच्या